आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। म्हसरूळ हादरलं, 20 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। नाशिकच्या दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। रामेश्वर नगर येथील अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यात तब्बल 19 ते 20 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार एमएससीबीच्या वीज पोलवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हा भीषण प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। कुरेशी कुटुंबाने यापूर्वीही अनेकदा कमी जास्त व्होल्टेज, सैल वायर आणि पोलवर वाढलेल्या वेलींविषयी तक्रार केल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज मोठी दुर्घटना घडली। अचानक गोठ्यात करंट पसरल्याने म्हशी एकामागोमाग एक मृत्युमुखी पडल्या। यावेळी अमन कुरेशी स्वतः गोठ्यात उपस्थित होते। त्यांनी तत्काळ धाडस दाखवत मुख्य स्विच बंद केला आणि बांबूच्या साहाय्याने वायर बाजूला करत मोठा अनर्थ टाळला, अन्यथा आणखी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। घटनेनंतर एमएससीबी कर्मचाऱ्यांनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान स्थानिक नगरसेविका दीपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत संताप व्यक्त केला। पंचनामा आणि पशुवैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचे कारण विजेचा धक्का असल्याचे स्पष्ट झाले आहे। या घटनेमुळे कुरेशी कुटुंबांवर लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांनी दोषींवर कारवाई आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे। म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। हा अपघात की निष्काळजीपणा, जबाबदार कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था तो आए थे। उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है, तो हमने एमएससी वाले टच किया। ये वायर सब जगह जल चुकी है, हाई वोल्टेज की से जली वायर। तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए, एमएससी वालों को भरपाई देना चाहिए, हमें पूरी भरपाई देना चाहिए। हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है। एमएससी वाले उन सबको भरपाई देना चाहिए। और सब साहब भी सब चेकअप किया उनका, पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा, और उनका करने का पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का। उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है। अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे। क्या हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा? फिर वैसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए। एमएससी वालों को सख्त 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 कार्रवाई होनी चाहिए उन लोगों को। और उनका वायरमैन को हमने बुलाया तो ऊपर से आके हमें वो कर रहे हैं क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं तुम्हारा इशू है, और हंस रहे हो हमारे ऊपर। हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं। फिर उससे बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था। ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं। ये हमें कार्रवाई होनी चाहिए, हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए। देखो अभी क्या देखो, 19 भैंसें मरी है, 40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है, क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए। ये वायर है, उनकी वायर सब उनके हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है। और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं और हमारा सब कुछ क्लियर है। बस मेरा नाम अमन अफजल कुरैशी, रहवासी नासिक का। मेरा तबेला रामेश्वर नगर में, नासिक, दिंडोरी रोड, मसूर, नासिक। मेरे तबेले के अंदर आज 20 भैंसों की डेथ हो गई, बाई करंट शॉक से हुआ है ये सब। हमने एमएससी वालों को कॉल किया, हमने बुलाया उन्हें कि आपका करंट उतर गया यहाँ पे। वहाँ पर उन्होंने आके चेक किया तो उन्होंने हम पे ब्लेम किया कि आपके पास से कुछ इशू हुआ है, इनर इशू है कि आउटर इशू है। फिर हमने पूरा चेक करवाया तो ऊपर वायरमैन ऊपर गए चेक करने के लिए, और उन्होंने हमें कुछ उधर रिस्पॉन्स नहीं दिया। बाद में जब दूसरे ऊपर से साहब आए, उन्होंने चेक करने के बाद उन्होंने देखा कि वो बोले कि ऊपर वायर जल चुकी है। तो पूरा हमने सेटअप पूरा देखने के बाद उनको वहाँ पर उनको बोला हमने ऐसा है, हमारा वाद भी हुआ उनसे। तो बोलने लगे कि हम आपका इशू है, ये हमारा इशू नहीं है। तो हमने उनको पहले भी बोल चुके थे कि वोल्टेज का प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे नासिक के अंदर, हमारे एरिया के अंदर, रामेश्वर नगर के अंदर। तो हमने उनको बोला तो बोलते वोल्टेज का प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। यहाँ से हमारे वायरिंग से होते होते मीटर प्रॉब्लम हुआ, मीटर से शॉर्ट सर्किट होने की 20 भैंसों का हमारा डेथ हुआ। अभी ये ब्लेम किसको देना चाहिए? सरकार ब्लेम करे, एमएससी ब्लेम करना चाहिए? हम एमएससी को कंप्लेन कर रहे हैं, कंप्लेन कुछ रिस्पॉन्स दे नहीं रहे। और उन्होंने आपको हमें बोला कि ऐसी ऐसी बात है, हमारा प्रॉब्लम आपका है, हमारा नहीं है। आगे दिमागी काय झालं नेमकं? नेमका काय हे शॉर्ट सर्किट झाला। मी गेलो होतो नवाज पडायला, पोरे आलो होतो 2 वाजता गोठेवर। त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब। म्हणलं काय झाला? मी आलो पडत तर इडून म्हैशी धडाधड पडायला लागले साहेब। मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय, मी मीटरमध्ये आग लागली। मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला। मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते एक बल्ली घेऊन मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी। तेव्हा तेवढे म्हैशी 19 म्हैशी मरून गेले। इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये
मीटरमध्ये हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला हां. लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी डोरी होती ना, ते डोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साकड्या होत्या ते मेले. त्याच मेल्या. जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशीमध्ये 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी आहेत 44 टोटल? म्हशीमध्ये 44 म्हशी. त्याच्यातल्या 19 म्हशी मेल. या मेलेल्या आहेत. बरं. काय नाव एक एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा. पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला. कोणाकडनं भरपाई पाहिजे? MSCB राहो कोणी राहो आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी हलवून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल. आणि मी हा- स्वतः हा फाशी गोठा घेणार आपला आहे. तो भाड्याचा स्वतःच्या नाही. काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोठ्याला, म्हशी साडून देईल, इकडे बास फुटू हे काय हो. स्वतः आत्महत्या करून गेल मी, मला भरपाई नाही भेटली तर. माझा फॉल्ट नाही आहे. साहेब आले. मी 15 दिवसाआधी केबल टाक्या लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही की? मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही, रोज Voltage कमी जास्त होऊ राहिला, वोल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती हे तुम्हाला माहिती होती का? कमी हो, व्होल्टची? यांनी टाकली 15 दिवसांनी. टाकायचं आहे, आपल्याला नाही माहिती. यांचं काम यायला नाही माहिती आपल्याला काय. आता यांनी कशी टाकली, काय टाकली. हा जो प्रकार घडला आहे हा फक्त निष्काळजीपणामुळे घडलाय. MSCBने याच्या अगोदर या पोलवरती पानवेली पावसाळ्यात वरती चढता याची सुद्धा ते काळजी घेत नाही. आज ज्यामुळे हा प्रकार घडलाय त्यामुळे एवढी मोठी हानी झालेली आहे. या हानीचं आज याच्यावर कोण हे करणार, याचं जबाबदारी ही कोण घेणार? आज हा माणूस एवढं गरिबीतनं एवढं वरती आलेला आहे, त्या माणसाचं आज एवढं मोठं नुकसान झालं, याची सर्वस्व जबाबदारी ही MSCBने घेतली पाहिजे. यांच्या निष्काळजीपणामुळे एवढं झालेलं आहे. आज तो पोल बघितला तर पोलवरती पूर्ण त्या पानवेलींचं ते जाळं आहे हे सुद्धा यांना दिसत नाही का? कोणी माणसाचा जीव घ्यायची वाट बघता का हे? त्यामुळे हा सर्वस्व जबाबदारी ही MSCBच असणार आहे. एवढं झालेलं नुकसान हे सगळं MSCBने यांना पूर्णपणे भरपाई करून द्यावी. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती. त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही आहे, ते वरती पाहून आणि केबलला पोलली त्यांनी आमच्याशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही आहे, मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम. आमचे 20 म्हशी मेलेले. कोणी केबल लपवले? ते लाईटवाले राजू आवाडे MSCB ऑफिसर आहे. MSCB. आणि तुम्हाला कसं माहिती केबल ते लपवले? नंतर ते साहेब आले ना, लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केबल त्यांनी दाखवली. त्याच्यानंतर मी केबल त्यांच्या हातातून उचकून आणले. ओके. आणि ताई आले होते, दीपाली ताई, त्यांच्या देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे. ओके. आणि नंतरून पाहिल्यानंतर ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवेले, ते केबलवरून प्रॉब्लेम झालेला आहे. व्होल्टेज कमी जास्त झालं. आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही. साडे काय प्रॉब्लेम नाही. ते फुटून मेले ना, एकदम पूर्ण सगळे बी गेले चालेल, फाशी घेऊन टाकू आम्ही. पण आम्ही इकडून हलणार नाही आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही. आमची भरपाई जागीच पाहिजे. काय नाव तुमचं? इरसाद कुरेशी. किती वर्षापासून आपला गोठा आहे इथं? आपल्या पिढीवरून